की कायद्यावर जे काही माझ्या नवऱ्याबाबत घटना झालेली आहे ते हिंदुत्ववादीचं काम करतात म्हणून हे सगळी घटना झालेली आहे। आणि समोरच्याला जर वाटत असेल की त्यांचं असं करून मी खचून जाईल तर त्यांना एकच सांगणं आहे की मी हिंदुत्ववादीची बायको आहे, माझा नवरा वाघ होता आणि मी त्याची वाघीण आहे आणि मी हिंदुत्वासाठी जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत लढणार। जय श्रीराम। देव होता देव सगळ्यांच्या आया बहिणीला लेकरांना पण त्यांनी कधी अगदी केलं नाही। ह्यांच्या आधी काय झालं ते आम्हाला माहित नाही, पण आता ते ना 100% त्यांचं हे झालं होतं म्हणून ते बिनधास्त राहतो। 4 वर्षात काय सुद्धा असं कोणी काटा काढेल हे आम्हाला माहित नव्हतं। काय त्यांचा असा आघात होईल असंही आम्हाला काही माहिती नव्हतं, पण आमच्यासाठी तर देव माणूस होते ते। त्यांच्याबद्दल एवढं काय सांगायचं म्हटलं ना तर खूप आहे, पण आता बऱ्यापैकी सगळ्यांनाच बोलू द्या। काही माझं म्हणणं असं आहे की तुम्ही फक्त मीडियावाल्यांनी कुख्यात गुंड वगैरे असे शब्द गुन्हेगारीचा शब्द अजिबात वापरू नका, कारण आम्ही बहिणी काही आहे असं आम्ही त्यांचं ना आम्ही माझ्या तर मुलासारखं प्रशिक्षण वर्ग सुरू केले मुलींसाठी। मुलींनी स्वतःच्या पायावर उभं राहणे, मुलींना उद्या जर कुठला प्रॉब्लेम आला तर मुलींनी स्वतः त्यांचं कसं संरक्षण करायचं यासाठी त्यांनी स्वतः लढा दिला, मुलींना सांगितलं। आणि स्वतः खासगी त्यांनी स्वतः जात होते ते बघायला सुद्धा मुलींनी कसं करतायत कसं, आणि जरी तुम्ही लोकांनी ते बघितलं तरी तुम्हाला कळेल की त्या मुली खरंच काय करतायत म्हणून। आणि तसं बोलून आम्हाला थोडंसं वाईट वाटतं की तुम्ही असं बोलताय त्याच्याबद्दल। मीडियावाल्यांनी चांगली साथ द्यावा असं न्याय पाहिजे। त्यांना सांगितलं की आई बापांना इकडून नका, आई देवासारखं बुद्धी देतात सगळ्यांना। आणि हे असं म्हणजे आम्हाला पण ऐकलं ना टीव्हीला काटा येतो। आणि आताच्या काळामध्ये लोक गायींना मारतात आणि मेन गोष्ट म्हणजे त्यांचं गोळ संरक्षण करून काय झालं ते आम्हाला माहित म्हणायला पाहिजे, पण आता तो आहे ना आता ते भाऊ एवढं होते ना 80% त्यांच्यामध्ये हे झालं होतं। म्हणून तुम्ही मीडियावाल्यांनी काय करायचं गुंड असे शब्द वापरू नका, आम्हाला नाही ते आवडत नाही ऐकायला। आम्हाला खूप वाईट वाटतं बघा, लोकांनी त्यांना कुख्यात म्हणून नाही विख्यात म्हणावा, मेन असं म्हणजे त्यांचा उच्चार असावा करावा। एवढी आमची सुधारणा झाली आमच्यामध्ये, आमच्या मुलांमध्ये। आम्ही आया इतक्या बिनधास्त राहतोय माहितीये का, 4 वर्ष झाले भाऊ इथं आलेत ना तसं आम्ही एकदम मस्त राहतोय। आमची पोरं पण चांगली, फक्त तुम्ही मीडियावाल्यांनी एवढी लाड आमच्यासाठी आम्ही डोळे ते गुंड वगैरे असे शब्द अजिबात वापरू नका।